माझ्या गणपती बाप्पांचा आदर्श घ्या, त्याचे कान फार मोठे आहेत, त्याचे फार कान मोठे आहेत. गणपती बाप्पा इतके कोण्यात देवाचे कान मोठे नाहीत, आणि गणपती बाप्पा इतके कोण्यात देवाचे डोळे बारीक नाहीत. गणेशाचे डोळे बारीक आहेत म्हणजे तो सूक्ष्म पाहतो, आणि त्याचे कान मोठे आहेत, ते हरामखोराचं सगळं ऐकतो. हा, त्याच्या मोठ्या कानात आपली चूक जाता कामा नये इतकं गोड वागा, आणि त्याच्या डोळ्यानं आपली चूक सापडू नये इतकं बिनचूक वागा. महाराज गणेश कोणी माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणून अवतार घेतला. या अवतारात रावणाला मारायचं ठरवलं, पण रावण मरत नव्हता. रावण अजिंक्य, अजिंक्य रावण अजिंक्य. महाराज मी एका कीर्तनात बोलून गेलो, रावणासारखा विद्वान जगात कोणी नाही. रविकुमार, रावणासारखा कपटी सुद्धा जगात कोणी नाही. रावणासारखा सावहागुंड जगात कोणी नाही. रावणाच्या श्रीमंती सुद्धा देहूतल्या मालकाने वाखविली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, काय ताकद. हो, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मालकाने वर्णन करावं एवढा श्रीमंत रावण. महाराज पंढरपुरातले मालक मारण्यासाठी हातबल झाले. शेवटी एका देवतेची विनंती करावी लागली. त्या देवतेचं नाव होतं गणेश बाप्पा. अगोदर भगवान गणेशांच्या बाबांची स्थापना केली. त्या देवतेचं नाव आहे रामेश्वर. रामेश्वराची स्थापना केली. भगवान रामेश्वरांची, विश्वनाथाची, माझ्या शिवजींची स्थापना केली. या स्थापनेचे मंत्र म्हणण्यासाठी पुरोहित म्हणून रावण आमंत्रित केलता. हे कीर्तन आहे का युट्यूबवर सापडेल तुम्हाला. हे गरजा महाराष्ट्र चॅनल आहे अजयचं, त्याच्यावर तुम्हाला ऐकायला मिळतील कीर्तन. मला तर काही मोबाईल नसतो मोठा, आपल्या याच्यातच धकत. घ्यायला काय किती मोठा घेईल, पण म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. हो ना, आता 90 वर्ष लुगडं घातलं आणि म्हातारपणी कशाला गाऊन घालायचं. आता पैसे आहेत माझ्याकडे, पैशाची अडचण नाही, कॅमेरे चालू आहेत, खूप पैसे आहेत माझ्याकडे. एक जण म्हणला किती येतं, तू या पाया पडायची गरज नाही इतकी येते. म्हणजे अडचण नाही, बायको एकच आहे, मस्त पद्धतशीर एक मुलगा मुलगी, आई आहे, वडील 90ला गेले. धक्का तू संसार आपला, शेती चांगल्या प्रतीची, भरघोस उत्पन्न काढतो, त्याच्यामुळे काही अडचण नाही. घेईन मोबाईल, पण नको राहू द्या हेच आता. आणि आलीच वेळ प्रसंग पडलंच काम इंटरनेट तर घेऊ बी, त्याचा काय ताण आहे, त्याचा काय विषय नाही. सोन्याचा घेईल, काय ताण नाही, घेऊ वेळ प्रसंगी, पण सध्या तरी नको. भगवान गणेशांच्या बाबाची स्थापना केली समुद्राच्या तीरावर. रावण मारण्यासाठी लंकेत आले, मरत नव्हता. भगवान गणेशाची आराधना केली. भगवान गणेश आले. काय प्रभू, अरे बेटा मरत नाही, काय प्रकारे, काय काय काय. एक काम करावं लागतं प्रभू. रावणाला सर्व ग्रह अनुकूल आहेत, आणि सर्व ग्रह ज्याला अनुकूल आहेत त्याला जगातली कुठलीच शक्ती प्रतिकूल होऊ शकत नाही. जुना काळ सांगतोय, जुना काळ. आताही ग्रह शांती करण्यासाठी लोक सांगतात ना, मंगळ शांती. हो, बृहस्पती म्हणजे गुरु शांती, नाना प्रकारच्या शांती असतात. ज्यानं सांगितली त्याच्या घरात कायमची अशांती. हो, म्हणून मी नेहमी सांगत असतो, आमच्या पाया पडण्यापेक्षा मायबापाच्या पाया पडत जा, देव तुमचं कल्याण करील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण वेच्छिते तया मुळा. आपले पितृदेव आशीर्वाद देतात. हे 2 मिनिटं थांबा, काय प्रसाद आहे का तो? 2 मिनिटं थांबा ना, मी वेळ देतो तुम्हाला. थांबा 2 मिनिटं, थांबा थांबा थांबा, खाली बस, बसा बसा, तिथंच बसा जागे. देतो ना वेळ, देतो मी, देतो.
ग्रह अनुकूल आहेत. का? रावण चुकतो तरी ग्रह कसे मदत करतात? ग्रह त्यानं पालथे टाकले होते. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी भगवान गणेशाला विचारलं, गणेशजी काय प्रकार आहेत? तुम्ही बुद्धिदाता आहात, तुम्ही विघ्नाचे हार आहात, आमच्यावर किती मोठं विघ्न आहे. माझी पत्नी हरण केली, तुमच्या आईला तुम्ही रावणाच्या तडाख्यातून सोडवलंय, काय तुमचा बुद्धिवाद आहे? महाराज गणेश मातृभक्त आहेत. तुम्हाला माहिती असावा, माझे भगवान शिवजी एवढे परोपकारी आहेत. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनीच केली. अत्यंत दयाळू आहेत. महाराज रावणाला एके दिवशी आत्मलिंग देऊन टाकलं. काय पुरुषार्थ गणेशाचा! माझ्या भगवान गणेशानं ते आत्मलिंग सोडून घेतलं. लघुशंकेचा प्रकार आहे का चरित्रात? मग लक्षात येईल तुमच्या. ते आत्मलिंगही सोडून घेतलं. महाराज आईसाहेबाला सोडवलं एके दिवशी. काय पुरुषार्थ! किती मोठा पुरुषार्थ! भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, आम्हालाही बुद्धी द्या ना, काय करावं? काही नाही प्रभू, एकच काम करावं लागतंय. राजा रावणाच्या सिंहासनाच्या पायरीला प्रत्येक ग्रह पालथाय आणि रावण ग्रहाच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर जातो. म्हणून सर्व ग्रह काहीच करत नाहीत, अनुकूल आहेत. एकही ग्रह प्रतिकूल नाही. रावण तुम्हाला मरणं शक्य नाही. रावण मारणं जर तुम्हाला असेल तर ग्रह सोयीशे करा. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, विघ्नहर गणेश बाप्पा, रावणाचे ते पायऱ्या सोयीशा करायची ताकद कोणात आहे? तितका आमच्याकडं पहार नाही, कुदळ नाही, टिकाव नाही, जेसीबीचं खोरं मोठं नाही, तुमच्या सोंडी इतकं काहीच मोठं नाही. भगवान गणेशाच्या सोंडीनं पायऱ्या सोयीशा केल्या. रावणाला सांगितलं, लंकेश, हे ग्रह पालथे नसते. पुरुषार्थी माणसानं पाठीत लाथ आणू नये. हिम्मत असेल तर छातीत बुकी हाणावा. फुगिला न रावण्या. कोणी फुगिला? भगवान गणेशानं. पुरुषार्थी माणसानं पाठीत वार करू नये, छातीत करावा. तुम्ही पुरुषार्थी आहात. सर्व देवता 33 कोटी देवता तुम्ही बंदिस्त टाकल्या आणि तुम्ही ग्रहाच्या पाठीवर पाय देतात. हिम्मतवान आहेत तुम्ही, छातीवर पाय द्या. रावण म्हणला, ते बी खरेचे गणेश बाबा, करा सोयीशे. शनिदेव खालून म्हणले, बाप्पा मला फक्त सोयीचं करा, 5 मिनिटात याचं सगळं चुंगाडवा फुकून देतो. आणि भगवान गणेशाने 9 ग्रहापैकी 1 नंबरचे ग्रह सोयीशे केले. त्या ग्रहाचं नाव आहे शनिदेव. नीलांजनम समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनीश्वरम. शनिदेव सोयीशे, बृहस्पती महाराज सोयीशे, मंगळ महाराज सोयीशे, राहू केतू सोयीशे, सगळे सोयीशे झाले आणि रावणाची उलटी मोजणी सुरू झाली. लक्षात घ्या, विश्वाच्या बापाला 6व्या क्रमांकाचा गुंड मारायचा होता. 6व्या क्रमांकाचा गुंड. त्या गुंडाला मारण्यासाठी देव यशस्वी झाले. याची एकमेव ताकद आहे भगवान गणेश. मंगलता पाहली. ते एखाद्या वारकऱ्याच्या पुढे नतमस्तक व्हायचे. माऊली महावैष्णवांची नम्रता पाहली ज्ञानोबारायांची. धरणे करायला नमस्कार केला. तुकोबारायकडे पाठीला धरणे करी. त्या धरणे करायला तुकोबारायांनी सुद्धा नमस्कार केला. महाराज किती मोठी लोक आहेत ते. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय. तुकोबारायचा जर अधिकार पाहला तर यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद आहे. जगा काळ खाय माथा दिला पाय. नुसता पाय नाही, तुकाराम तुकाराम घेता काय ताकद आहे महाराज. आपल्याकडे एखादा सर्वसामान्य जरासा श्रीमंत आला की माणसं म्हणतात लगेच फोटो काढणार की टेटस होणार. आमच्याकडे साहेब आलते, अरे
ह्यो साहेब कोण्या दिवशी फुकायचा त्याच्या हातात. हा विश्वाचा साहेब तुकोबरायकडे मनाने यायचा. पाहुणे घराचे आले आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. एवढी मोठी व्याप्ती महाराज, तरी पण वारकऱ्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. काय नम्रता. संता लोटांगणे महाराज. संत जर पुढे असतील तर त्यांच्या पुढे लोटांगण घालत असताना मनास लाज नको. देवाला मागणी मागितली. मनसी काही मागा हे देगा पांडुरंगा. देवा मला काही देत असतील तर एकच दे. संत दिसल्याच्या नंतर त्यांना लोटांगण घालत असताना, त्यांच्या पायावर डोकं ठेवत असताना मला लाज देऊ नको, मला शरम देऊ नको. काय मोठं ब्रीद आहे महाराज. पंढरीच्या लोकांना पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे आपल्या संप्रदायाचं सूत्र आहे. नम्रता, वैराग्य, तो त्याग. कशाला म्हणायचं त्याग? काय त्याग म्हणजे? आपण नुसत्या कोरड्या त्यागाच्या गप्पा आणतो. या पुळकट गप्पांना विश्वाचा मालक जिंकता येत नाही. त्याच्यासाठी त्या अवस्थेतला त्याग पाहिजे, त्या योग्यतेचा त्याग पाहिजे. भगवान गणेशांचे बाबा भगवान शिवशंकर आणि भगवान गणेशांच्या बाबांचे एक भक्त होते. त्याग कशाला म्हणतात? भगवान गणेशांच्या बाबांच्या भक्ताच्या पत्नीचा त्याग आहे का? भगवान शिवजीचा उपासक आहे. नित्यनेम होता रोज भगवान शिवजीला चिताभस्म समर्पित करायचं. चिताभस्म म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर त्याला मशानात नेऊन जाळतात, त्याला अंत्यविधी म्हणतो आपण. आणि माणूस जाळल्याच्या नंतर त्याच्या शरीराची जी राख असती हिला चिताभस्म म्हणतात. आणि ते शिवजीला समर्पित करायचं असते, पुण्य लागतं. पण आपण नाही करायचं बरं. ते तुमचं काय झालंय, मेंढरायवानी झालंय. आमच्या एखाद्या महाराजांना सांगावून यायनं ते करावं. शेळ्या मेंढ्यासारखं वाग जाऊ नका. कारण त्या सांगणाऱ्यालाही डोकं नसते. आपण कोणाला सांगावा, कसं सांगावा, काय सांगावा, त्याचाच आकलीचा कांदा अजून सुपीक झालेला नसतो. भगवान शिवजीला चिताभस्म समर्पित केल्याच्या नंतर फार मोठं पुण्य आहे. पण ते कोणी करायचं, का करायचं, कशा करता करायचं, त्याचे नियम काय, त्याच्या साधना काय, त्याच्या धारणा काय, हे पाठीमागचं बघत जा. सुज्ञ डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये अग्रगण्य आणि नाविन्यपूर्ण अशा विद्वान वैद्याकडे गेल्याच्या नंतर तो तुमच्या आजाराचं निदान करून तुम्हाला औषध गोळ्या देतो. पण औषध गोळ्या देत असताना खाली लिहित असतो, हे पथ्य पाळा. सर्दी झाली केळी खाऊ नका, सर्दी झाली कानाला रुमाल बांधा, सर्दी झाली लोणचं खाऊ नका, सर्दी झाली आंबट खाऊ नका, सर्दी झाली दही ताक घेऊ नका. हे पथ्य लिहित असतो. तसं त्याच्या पाठीमागं फारसं मोठं पथ्य. त्या नादातच पडू नका. विठाला तुम्हाला शिवजीला चिता
भस्म भस्म समर्पित करायचं असेल तर सर्वात मोठं मौल्यवान भस्म, की ज्या भस्माची किंमत किंवा त्या भस्माचं वजन की त्या भस्माचा अधिकार अजून कोणालाच मोजता आला नाही, ते इतकं पवित्र भस्म. गाईचं शेण पडत असताना जमिनीवर पडू द्यायचं नाही, ते हातावर झेलायचं आणि ते हातावर झेललेलं शेण एका पात्रात वाळवायचं आणि पात्रात वाळून पात्रातच वाळल्यावर पेटवायचं, त्याला जमिनीचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. हे भस्म समर्पित करणं म्हणजे फार मोठं. हे सोपं आहे, साधं. लय अडचणीत हात घाली जाऊ नका, इचू निघत असते. पण तुम्हाला अडचणीत जाचा नाद ते तुम्हाला होत नाही, त्याचं फलही प्राप्त होत नाही आणि तोंड काळं झाल्याशिवाय राहत नाही. त्यापेक्षा सगळ्या भस्माचं, सगळ्या बेलाचं, सगळ्या मंजुळाचं पुण्य प्राप्त होतंय. मंजुळानं पप्याच्या बापाच्या पाया पडावं. जी मंजुळा पप्याच्या बापाच्या पाया पडत नाही तिनं महादेवाला बेल व्हायला काय आणि भस्म व्हायला काय आणि पांडुरंगाला मंजुळा व्हायला काय, काही फायदा नाही. सगळ्यात मोठा फायदा आहे आपल्या मालकाचं दर्शन घेणं. याच्या इतकं पुण्य जगात कुठलं नाही, जगात कुठलं नाही. तुम्हाला सांगतो, श्रीराम गणेश मंडळ भक्त मंडळी, आई वडिलाचं दर्शन घेतलं की गणपती बाप्पा तुमचं काम करीन. आणि तुम्ही जर मायबापाच्या विरोधात असाल तर गणपती बाप्पा रावणासारखा तुमच्या छातीवर नाचन. विठाला नाटक करूच नका. देवाला नाटक चालतच नाही. येथे नाही खोटा चालत परिहार. आपल्या संप्रदायात डेकोरेशन चालत नाही, नाटक चालत नाही. अगदी सोपा सोपा सरळ संप्रदाय आपला. चला, चिताभस्म समर्पित करायचा. एक दिवस कर्मणो गहनो गती. आदल्या दिवशी कोणी मेलच नाही, त्या अर्थी चितास भस्म सापडलंच नाही. स्नान केलं, तसाच आला मंदिरात पूजा करत होता तो महात्मा आणि त्याचा नित्याचा ठरलेला नेम होता, लक्ष्मी भस्म घेऊन ये. त्याग सांगतोय, त्याग. नम्रता पाहिली तुम्ही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज किती नम्र स्वभावाचे. माझ्या आळंदीतले मालक किती नम्र, माझ्या देहूतले मालक किती नम्र, नामदेवराय किती नम्र, चोखोबाराय किती नम्र, सावताबाबा किती नम्र, शेना महाराज किती नम्र, गोरोबा काका किती लिनता त्यांच्याकडे. महाराज एवढी लिनता या लोकांकडे होती म्हणून विश्वाचा बाप यांनी जिंकला नाही. विश्वाच्या बापाला प्रसिद्ध करण्याचं कामच यांच्या हातात होतं. हो, कारण देवाला आकुळीची हे कुळदेवी केली ठावी, आमुची आभावे तुझं देव पण हे कावी सरून. एवढा अधिकार. इतकी लवचिक स्वभावाची माणसं, इतकी सात्विक स्वभावाची, इतकी अधिकारी स्वभावाची माणसं. चला, त्याग ऐका. आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. एक दोन आवाज पडले. बाईच्या लक्षात आलं नित्य ठरलेल्या पात्रामध्ये भस्म नाही, आपण घेऊन काय जावं. आणि तिसरा आवाज ऐकला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. बाईने विचार केला, मालकानं तीनदा आवाज देऊनही जर आपण त्या व्यक्तीचं काम करत नाही तर आपण पत्नी म्हणून घ्यायच्या काय लायकीचा. योगाची क्रिया होती. तिनं अंगावर रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे होतं की नव्हतं काय माहिती त्यावेळेला, पण असं काही घेतलं नाही, कापूर सुद्धा घेतला नाही. तिनं योगाच्या बळावर आपलं स्वतःचं शरीर जुहार केलं आणि स्वतःच्या शरीराची राख तयार केली. महात्मा आत्मा आला, मुठभर राख घेतली, भगवान शिवजीला समर्पित केली आणि शिवजी मूर्तिमंत प्रसन्न प्रगट झाले. विचारलं, वा, या गावामध्ये कालच्या दिवसभरात कोणीच मृत्यू पावला नाही, या प्रांतात कोणी मेला नाही, तरी तू मला चिताभस्म समर्पित केलास. काय काय तू भक्त आहेस, तुला काय देऊ. डोळे भरून आले आणि सांगितलं, शिवजी, ज्या पत्नीमुळे मला हा नियम चालवत ठेवला ती पत्नी मला पुन्हा पाहिजे. शिवजीला काय कळत नाही महाराज. सुरतीने विचारलं, का रे पत्नी नियम तुझा कसा चालू ठेईल. मी 3 आवाज दिले पण आपल्या मालकाची आज्ञा मोडल्याचं आपल्याला पाप लागतंय. मी पातिव्रता धर्म कसा निभू शकते. म्हणून योगाच्या बळावर स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. महाराज, काही काही साधनेनं अग्नी प्रगट करता येतोय. मागे मी एक वाचविल तर हिमालयातल्या साधूनं, त्यानं 36 वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर केल्याच्या नंतर तोंडातून इस्तू येत होता. 36 वर्ष. तर ते एका मोठ्या साधूला भेटला, म्हणे माझ्या तोंडातून जाळ निघतो. किती वर्ष साधना केलीस. म्हणजे 36 वर्ष. मी काळी वहडी की जाळ तयार होतो म्हणले. मग 36 वर्ष काय, पण त्याला योगाची साधना. कारण केल्याबरोबर तोंडातून जाळ, एक योग आहे तो योग. आणि शरीरामध्ये अग्नी आहे ना, अग्नीचे प्रकार बरेच सांगितले. जठराग्नी नावाचा अग्नी शरीरात आहे. जर तुम्हाला शरीरातला अग्नी पाहायचा असेल तर पाणी तापवल्यावरून काय येत आता, वाफा. पातेल्यातला चहा उकळल्यावर कशा उकळतो, वाफावर.
वाफा यायल्यात. आंघोळीचं पाणी तापलं का नाही कशावर कळतंय? वाफावर. हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी एक माणूस दुसऱ्या माणसाला बोलत असताना त्याच्या तोंडातून वाफा येतात, त्या अर्थी पोटात अग्नी आहे. आपण खाल्लेलं पचवतो त्या अर्थी अग्नी, जठर अग्नी. पाण्याला जाळतो, वडवानळ अग्नी. आपण रोज स्वयंपाक शिजवतो त्याला वैशानर नावाचा अग्नी म्हणतात. आणि माणसाला पेटवतात त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. असे अग्नीचे बऱ्यापैकी प्रकार सांगितले. तसं माणसाच्या पोटात अग्नी, आ केल्याच्या नंतर तोंडातून अग्नी. तसं योगाच्या बळानं तिचं शरीर तिनं जोहार केलं आणि पेटून घेतलं. महाराज काय मोठी भूमिका आहे. कल्पना करा, आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराचा नाश करणं ही साधी त्यागाची भूमिका आहे. आणि म्हणून मालक म्हणतात, भक्ती ते नमन वैराग्य काय त्याग असेल महाराज. एका वारकऱ्याचं लग्न झालं. इच्छा नव्हती पण लग्न करून दिलं घरच्या लोकांनी. सात्विक सदाचारी पुण्यशील वारकरी. लग्न आटोपलं, देवधर्म झाला. आणि पत्नीचं सानिध्य लाभलं. दिवस पहिला आहे. घराचं दार आतून बंद केलं. सासऱ्यानं दिलेला पलंग आहे, त्या पलंगावर गादी आहे. घरात मिनमिनता दिवा आहे. दोघं पती पत्नी त्या घरात आहेत. लग्न झाल्याच्या नंतर पत्नीची पहिली भेट आहे. आणि तोंडातून शब्द आवाजाऊ पडला, घरातल्या लोकांच्या इच्छेनुसार मी लग्न केलं, पण मला या खेळात पडण्याची इच्छा नाही. तो संसाराचा खेळ आहे, फलकट तो संसार. मला याच्यात पडण्याची इच्छा नाही. त्या पवित्र स्त्रीच्या तोंडातून एक वाक्य पडलं, मी माझं गोत्र सोडून तुमच्या गोत्रात विलीन झाले. मुलगी बापाकडचं गोत्र सोडून पतीकडच्या गोत्रात विलीन होत असते. आपल्याकडे मंगळसूत्राच्या बाजूला जे दोन मणी असतात का, सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशे कानना, गोऱ्या शशी कानना, सोन्याचे मणी ओविले भुजगुनी. शास्त्रशुद्ध मंगलाष्टक. एक बापाकडचं गोत्र आणि एक वडिलांकडचं गोत्र, आपलं नवऱ्याकडचं गोत्र मध्ये मंगळसूत्र असते. मी ती गोत्र वर्ज करून तुमच्या गोत्रात विलीन झाले. आता जर तुम्ही माझं पालन नाही केलं तर पुरुषाच्या पुरुषार्थातून तुम्ही बाजूला सरकता. आरोतुर शब्द नाही वापरला. ऐका, जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुमचा आदर करील, तुमचं पालन पोषण करीन, तुमचं भरण पोषण करीन. तुम्हाला तुमच्या माहेरी पाठविणार नाही. तुमच्या आईबाबाचं जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम मी तुमच्यावर करेल. थांबा माझ्याकडे. पण एक लक्षात ठेवा, माझ्याकडं थांबत असताना माझी पत्नी म्हणून थांबू नका. आणि मीही तुम्हाला सांभाळत असताना पत्नी म्हणून नाही सांभाळणार. तुम्ही मला पती आजपासून म्हणायचं नाही. ठीक आहे, काय हरकत आहे. महाराज, सर्वत्र लोकांना माहिती नवरदेव नवरी आहेत. बघता बघता 12-13 वर्ष निघून गेली. वैराग्य तो त्याग. आपण त्यागाच्या नुसते प्रमाण म्हणतो.
आम्ही या भूमिकेत पडत नाहीत. ही योग्यता नाही आमच्याकडं, ही लायकी नाही, हा अधिकार नाही. सांगू शकतो गोड, तितका अधिकार नाही. त्याग फक्त या त्याच लोकांचा आहे. हो, आम्ही त्यांच्या जीवावर ज्या गावात गेलो तिथं भाकरी खातो. ती लोक किती त्यागी असतील कल्पना करा. 14 वर्षाच्या नंतर माझ्या माईंनो त्या पवित्र स्त्रीचे वडील वारले. निरोप आला. दारात बैलगाडी आहे, बैलाच्या गळ्यामध्ये घाटाघुंगरं नाहीत, बैलाला झूल नाही, बैलगाडीत अंथरण नाही. तरुणांना लक्षात नसेल पण जुन्या लोकांना विचारा. पूर्वीच्या काळात फोनची सुविधा नव्हती, म्हणून माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर निरोप बैलगाडी किंवा घोड्यावर याच्यावर निरोप जायचा. आणि जी बैलगाडी आणायला गेली त्या बैलगाडीत रविदास महाराज अंथरून नसलं की पुढच्या माणसानं समजून घ्यायचं निरोप दुःखाचा आहे. अंथरून टाकत नव्हते बैलगाडीत, दुःखाचा निरोप असेल. गाडीत बसल्याबरोबर हंबरडा फोडला. ज्याच्याशी पाणी ग्रहण केलं ती व्यक्ती बाहेर आली आणि विचारलं, गाडी नेण्याकरता का आली? तुमचे बाबा वारलेत, तुमचे वडील वारलेत. बैलगाडी माहेरी आली, वडिलांना पाहिलं, अंतःकरणाचा बांध फुटला. वडिलांचं प्रेत अंत्यविधी करता मशानात नेलं. मशानातून पेटून माणसं घरी आली. सगळ्याच्या आंघोळी झाल्या, कडूघास काढला गेला. आईचं दर्शन घेतलं. माय, येते मी. माईनं सांगितलं, बाई चाललीस? तुझ्या बाबाचा उद्या राखेचा कार्यक्रम आहे. त्याग सांगतोय, त्याग कशाला त्याग म्हणायचा? उद्या बाबाचा तुझ्या राखेचा कार्यक्रम आहे. माय, माझं लेकरू उपवाशी आहे. आई संभ्रमात पडली. आईनं सांगितलं, बाई गेली 14 वर्ष झालं तुला मुलगा मुलगी झाली नाही. तुझ्या बाबाची इच्छा होती माझ्या मुलीला मुलगा किंवा मुलगी व्हावा आणि ती मी पाहून मरावा, पण तुझ्या बाबाची इच्छा मातीत गेली. बाई तुला मुलगा झाला नाही, मुलगी झाली नाही, ते मृत्यू पावले, मुलगा कोणाला म्हणतीस? मुलीनं आईला सांगितलं, आई तुम्ही ज्याला मुलगी आणि मुलगा म्हणतात ते तुम्हाला स्वप्नात पण पाहायला भेटणार नाही, आणि मी ज्याला मुलगा म्हणते तुम्ही त्याला मुलगा म्हणणार नाहीत. येते मी, येते मी. निघून गेली. जी बैलगाडी न्यायला आलती त्या बापाच्या गड्याला, त्या सेवकाला सांगितलं, दादा मला माझ्या सासरी नेऊन सोडा. म्हणण्यापेक्षा माझ्या मुलाकडे जिथून आणलं तिथं सोडा. रात्र प्रवासात गेली. पहाटेच्या प्रहरी सकाळी आतमध्ये ज्ञानेश्वरी गाथा वाचित बसलेले महात्मा, त्यांचं नाव होतं श्री गुरु साहेबराव महाराज. आणि बाहेर बैलाच्या गाडीच्या चाकाचा आवाज आला. नुकतीच गाथा आणि ज्ञानेश्वरीचं वाचन झालेलं होतं. वस्त्र बांधत होती, तशीच बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी आले. तोपर्यंत पाहतात तर बैलगाडीमध्ये परत आल्या. हातात पाण्याचा तांब्या तुळशीला घालत असताना तसाच हातात ठेवताना वाक्य तोंडातून पडलं, माय आलात, माय आलात. रविवा बायकोला माय शब्द वापरलाय. माय आले म्हणले. माय तुमचे बाबा वारलेत, वडील वारलेत, तुम्ही अंत्यविधी करून आलात, अंतिम दर्शन घेऊन आलात, पण राखेचा कार्यक्रम राहिला. तोंडातून वाक्य पडलं,
लेकराला उपाशी ठेवून बापाची राख सावडणं मला नाही आवडत. कोण तुमचं लेकरू? तुम्हाला लेकरू कुठं झालंय? तुळशी वृंदावनाच्या समोर तोंडातून वाक्य पडलं, दोघाचं पाणीग्रहण झालं, दोघाचा अंतरपट सुटला. त्या दिवशी तुम्ही आणि मी पती पत्नी होतो, पण पहिल्या रात्री तुमच्या तोंडातून शब्द पडला माय. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं तुमच्यावर प्रेम करू, पण वासनिक नाही, पती म्हणून नाही, पत्नी म्हणून नाही. मरेपर्यंत बायकोला माय म्हणील. मग जो नवरा आपल्या पत्नीला माय म्हणतो तर त्या पत्नीनं तरी त्या नवऱ्याला मुलगाच म्हणावा ना. मग या मुलाला उपाशी ठेवून माय तिथं राहील कशी? सामान्य त्याग आहे का महाराजा? श्री गुरु साहेबराव महाराज ढेकळे वैकुंठवासी ज्ञानसूर्य, महाराष्ट्रातले ज्ञानसूर्य. ज्ञानोबारायाच्या नंतर ज्ञानाचा प्रकाश कोण असेल तर श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर. आणि अशा परभणीकरांचं शिष्यत्व निभवून अक्षदा पडल्याच्या नंतर पत्नीला माय म्हणावा आणि त्याही पत्नीनं मरेपर्यंत पतीला मुलगा म्हणावा, हे सामान्य त्याग आहे. आणि इतका त्याग ज्याच्याकडे असतो त्याला वैराग्य म्हणतात. म्हणून पहिलं कडवं भक्ती ते नमो वैराग्य तो त्याग ज्ञानी ज्ञानी नाही करू शकत आपण त्याग सज्जनांनो. ही ताकद नाही आपल्याकडे. आपल्या अंतकरणात तेवढ्या टोकाचं मेमरी कार्ड नाहीये म्हणून आपण या पदावर येऊ शकत नाही. याला म्हणायचं वैराग्य, तो त्याग. साधू जीव घालण्यासाठी चोरी केली, घरात पसाभर पीठ नाही, तांदूळ नाही, चटणी नाही, तेल नाही, काहीच नाही घरात. आणि घरी आलेले वारकरी उपाशी जाऊ नये हा भाव. चिमुकल्या मुलानं सांगितलं, बाबा अधर्म करू नये, चौर्य कर्म करू नये, पण घरातला साधू उपाशी जाऊ नये याच्याकरता आपण एवढा एवढा सिधा एका दुकानदाराचा चोरू. दुकानदार दुकानात झोपलेला आहे. पाठीमागनं भिंत फोडली, हातामध्ये पहारे लोखंडी सळ्यात. त्या साह्याने दगडाला तटी देऊ ते दगड काढून घेतली. स्वतःचं शरीर जाईल असं छिद्र केलं आणि त्या छिद्रातून एकुलता एक एका निष्ठावंत वारकऱ्याचा मुलगा आतमध्ये गेला. त्याग सांगतोय, त्याग. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर दुकानदाराच्या पैशाला हात नाही लावला. श्रीमंत दुकानदार त्याच्या उशाला दागिन्याची पोटली ठेवली होती, त्याला हात नाही लावला. त्या दुकानामध्ये पिठाचं पोतडं होतं, त्याच्यातलं 3 वंजळी पीठ घेतलं, पसाक्षी तांदूळ घेतली, थोडीशी डाळ घेतली आणि लक्षात घेतलं आपल्याकडचे वारकरी डाळ भात खाऊन जातील, डाळ चपाती खाऊन जातील. उपरण्यामध्ये ते गाठोडं बांधलं रविबुवा आणि त्या छिद्रातून दुकानातून गाठोडं बाहेर टाकलं. वारकऱ्याला गाठोडं खांद्यावर टाकलं आणि बाहेरनं आवाज दिला, ये बाळा बाहेर ये, ये बाहेर ये.
आणि त्या बिळातनं बाहेर यायला प्रवेश केला त्या छिद्रातनं. पण अचानक पाय एका डब्याला लागला आणि डब्बा खडकन वाजला. डब्बा वाजल्याबरोबर आतला मालक दुकानदार जागा झाला. पाहतो कंदिलाच्या प्रकाशात आपलं दुकान चोरांनी पाठीमागून फोडले. पाय धरली. कशाच्या तरी साह्याने ती पाय अशी पक्की बांधली आणि दुकानातल्या एका खांबाला पाय बांधून टाकली. काय प्रयत्न केल्यावर बाहेर पडता येईल? बाहेरच्या वारकऱ्याचं म्हणणं होतं, बाळा चल बाहेर ये. फक्त भिंतीच्या बाहेर, दुकानाच्या बाहेर एवढंच डोकं बाहेर आलतं, सगळं आतमध्ये होतं. ये ना बाळा बाहेर. डोळ्याला पाण्याचा थेंब नाही, दुःख तिळा इतकं नाही. धैर्याचा शब्द तोंडातून पडला, बाबा तुम्हाला एक करावं लागतंय, माझं डोकं कापून घ्यावं लागतंय. मुलगा बापाला म्हणायलाय, माझं डोकं कापावं लागतंय. बाबा का रे? बाबा मी बाहेर वारकऱ्यापुरता शिदा टाकलाय. हा शिदा नेऊन आई स्वयंपाक करीन, वारकरी जेवून जातील. पण सकाळी दुकानदार मला बाहेर काढील, चौकामध्ये सभा भरेल, चावडीवर लोक येतील, पंचायत भरेल. त्या पंचायतीमध्ये कळेल ह्या अमक्या अमक्या वारकऱ्याचा मुलगा आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत आपलं नाव जाईल, अमक्या अमक्या वारकऱ्याचा मुलगा चोर आहे. बाबा तुम्ही आतापर्यंत भजन केलं ते सगळं मातीत जाईल. त्याच्यामुळे एक करतोय, एक करा. वारकऱ्यावर श्रद्धा आहे. वारकरी उपवासी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमचं नावही जाऊ नये असं वाटत असेल तर माझं इतकं डोकं कापून न्या. दुकानदारानं पूर्ण भारतभर जरी हे शरीर दाखिलं तर तुमच्या मुलाचं असं ग्रहित होणार नाही. गुडघे टेकले खाली. बापाच्या सुद्धा डोळ्यात पाणी नव्हतं, पाणी होतं अंतःकरणात. आणि तोंडातून एक शब्द पडला, बाळा अरे तुम्हाला तुझं डोकं कापायला सांगतोस, तुला लक्षात कधी 1-2 मिनिटाकरता विचार करतो का मला मुलगा समज आणि तू बाप होय? तू 5 मिनिटाकरता बाप होशील का रे? 5 मिनिटाचं पुरता जर बाप झाला असतं तुला मुलाचं डोकं कापता येईल का? बाबा ही माया बाजूला सारणं यालाच त्याग म्हणतात. आणि हा त्याग ज्याच्याकडे त्याला संत म्हणतात. तुमचं एक वाक्य, संताची पायी खर्चावे शरीर, सांगतसे कबीर कमालाशी. बाबा तुमचं वाक्य, वेळ प्रसंगी संतासाठी आपलं शरीर खर्चावा. संताची पायी खर्चावे शरीर, सांगतसे कबीर कमालाशी. आणि मग सांगितलं, बाबा तुम्हाला संतांविषयी प्रेम नसेल, स्वतःच्या संसाराविषयी प्रेम असेल तर जा वापस. कबीराच्या लक्षात आलं, आपण संसारावर जर प्रेम केलं तरी आपली प्रतिष्ठा चालली, आणि संताविषयी जर प्रेम केलं तर प्रतिष्ठा जाग्यावर राहती. डोळे झाकून डोकं कापलं. एकुलत्या एक पोराचं डोकं कापलं. मुठभर पीठ आणि तांदूळ ती डाळ घरी नेली. आईनं स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये वारकरी बसले, एका बाजूला कबीर बसले. महाराज पोराचं डोकं कापलेला बाप पंक्तीला जेवायला बसलाय. वारकऱ्यानं सांगितलं यजमान सोबत असावा. आणि मग पत्नीनं आवाज दिला, अहो ऐकिलत का? आपला कमाल कुठे, त्यानं वाढायला मदत केली असती. महाराज संसारामध्ये चालढकल करणारी लोक नव्हती, स्पष्टोक्ती होती यांच्या जीवनात. दोनदा ती म्हणाली, पत्नी म्हणाली, अहो आपला कमाल कुठे? अगं कमालामुळे वारकरी जेवून जातात.
ज्या कमालाच्या कामगिरीमुळे वारकरी जेवतात, त्या खुंटीला लटकवलेल्या गाठोड्यामध्ये कमालाचं शिर अडकून ठेवले. त्या आईला गाठोड्याकडे बघितलं. अगोदर रक्त येत नव्हतं त्याच्यातून, पण एका माईनं वात्सल्याच्या दृष्टीनं त्या गाठोड्याकडे बघितल्याबरोबर कपडा लालबुंद झाला आणि कापलेल्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते डोळ्यातलं पाणी आईला सांगत होतं, आई दुःखावर तू जर शोक केला तर वारकरी विचारतील का रडते, आणि हा सगळा पुरुषार्थ कळाला तर वारकरी उपाशी जातील. जिने 9 महिने पोटात ठेवलेलं बाळ कापलेलं डोकं पाहिलं तरी वारकऱ्याला स्वयंपाक वाढला. दुकानदार बुद्धिवादी होता. त्या दुकानदारानं डोकं कापलेलं शिर सुळावर दिले. शिर चुकून बोललो, शरीर सुळावर दिलं. महाराज ज्याचं डोकं कापलंय त्याला सुळावर द्यायची गरज नाही तरी दिलंय. वारकऱ्याला जेवू घातलं. नेमकं ज्या रस्त्यानं वारकरी जातात त्या रस्त्यातच ते शरीर सुळावर दिलेलं आहे. कोणाचं लेकरू असेल, कोणाचं लेकरू असेल, कोणाचं लेकरू असेल. त्या रस्त्याने वारकरी जात असताना ज्याचं डोकं कापलंय रविवार त्याचे हात वरी हृदयाला जातात आणि मेलेलं शरीर वारकऱ्याला नमस्कार करते. वारकऱ्याच्या पुढे रस्ता दाखविण्यासाठी कबीर होते. त्या वारकऱ्याने कबीराचा खांदा दाबला. कबीर, मेलेल्या मुलाचं प्रेत आबाला नमस्कार करते, त्या अर्थी मुलगा कोणाचा आहे? कबीराने सांगितलं, चला वारकरी महाराज चला. मागचा वारकऱ्याच्या रूपात पंढरपुरातला मालक होता, अयोध्येचा राम होता, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र होते, पंढरीतले मालक होते, भगवान विष्णू परमात्मा होते. खांदा दाबला. कबीर, सांगा कोण? चला बाहेर सांगतो. गावाच्या बाहेर गेल्यावर सांगितलं, तो माझा मुलगा आहे, चोरी पकडल्या गेली, प्रतिष्ठा जाऊ नये याच्याकरता मुलाचं डोकं कापलं आणि तुम्हाला स्वयंपाक करून जेव घातलाय. आता वाटे लावणार आणि आम्ही अंत्यविधी नुसत्या डोक्याचा करणार, नुसत्या डोक्याचा करणार. वापस आले. कबीराचा मुलगा जिवंत केला. हा भाग सोडून द्या. सामान्य त्याग आहे का हो महाराज? हा त्याग ऐकल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात, तो मराठवाडा असेल, तो विदर्भ असेल, तो खानदेश असेल, तो पश्चिम महाराष्ट्र असेल, 6000पेक्षा रविवार जास्त गाव पाहिली. हे वाक्य सांगत असताना काही हरामखोरायच्या, काही बुजदिलांच्या, काही भडव्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लाज वाटती. ज्यांना मायबाप जगिता येत नाहीत ते स्वतःचं पोरग कापून वारकऱ्याला काय जगू शकते? सामान्य त्याग आहे का महाराज? आणि हा त्याग ज्याच्या जीवनात ते त्याला वैराग्य म्हणतात. भक्ती ते काय त्याग असेल महाराज लोकांचा, याला म्हणायचं वैराग्य. आपली वैराग्य सगळी नाटकी आहेत, सगळी नाटकी वैराग्य.
धुणं धुण्यासाठी एक माऊली चंद्रभागेच्या वाळवंटात उतरल्या. दगड मांडला, धुणं धुत होत्या. पण धुणं धुता असताना एका श्रीमंत घरची स्त्री आली. तिने विनंती केली, आओ मला धुणं धुऊ द्या त्या दगडावर. गळ्यात डागडागिने होते, अलंकार होते. आपली फाटकी तुटकी कापडं उचलली आणि त्या श्रीमंत स्त्रीला धुणं धुऊ दिलं. ती परिसा भागवताची बायको होती. आणि परिसा भागवत हा जगदंबेचा उपासक होता. मा भवानी माता जगदंबा माता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि त्याला परीस देलता. आणि त्या परिसामुळे तो श्रीमंत होत होत गेला. महाराज एका सात्विक सदाचारी पुण्यशील एका वारकऱ्याची पत्नी, त्या स्त्रीचं नाव आहे राजाई. जगाचा राजा जिच्या नवऱ्याने प्रसन्न करावा अशा पवित्र वारकऱ्याची पत्नी राजाई, जगाचा राजा. कारण विश्वातला एक नंबरचा पाटील प्रसन्न केला. विठू पाटील त्याचे नाव. आणि त्या विठू पाटलाला प्रसन्न करण्याची ताकद नामदेवरायामध्ये. आणि त्या नामदेवरायाची पत्नी राजाई, नाव आहे राजाई. एका श्रीमंत सरदाराची कन्या राजाई. महाराज परिसा भागवताला आणि परिसा भागवताच्या पत्नीला भांडे घासायची पण लायकी नव्हती राजाबाईच्या वडिलाकडं. एवढ्या श्रीमंताची पोरगी, पण परिस्थिती नाजूक. नामदेवरायाच्या संसारामध्ये 3-3, 4-4 दिवस उपाशी काढले. पिठाचं पाणी पिऊन काढले. वाटीभर पीठ असायचं. त्या पिठामध्ये आपल्याकडे पाण्याचा माठ डेरा म्हणता ना तुम्ही, पूर्वीच्या काळातला गुरुजी, तेवढा डेरा चुलीवर टाकायचा आणि पाण्यानं पूर्ण भरायचा. आणि रविवार भरलेल्या डेऱ्यात फक्त वाटीभर पीठ टाकायचं. चुन्याच्या डब्बीच वरचं जे थर असतो का, त्याला आपण निवळी म्हणतो, चुन्याची निवळी, नुसतं पांढरं पाणी. तर एक डेराभर माठभर 15 ते 16 लिटर पाणी नुसतं पांढरं व्हायचं. आणि त्या पांढऱ्या पाण्यामध्ये मुठभर मीठ टाकायचं, चिमूटभर. आणि ते उकळून घरातल्या 15-14 लोकांना एक एक तांब्या ते पाणी प्यायचं. पिठाचं नुसतं ढवळं पाणी, थोडं थोडं खारट. जिच्या वडिलांकडे सोन्याचा पलंग झोपायला, तेवढ्या श्रीमंताची मुलगी नामदेवरायाच्या प्रपंचात पिठाचं पाणी पिऊन संसार केला. पिठाचं पाणी पिऊन. पण एके दिवशी परिसा भागवताच्या पत्नीला दया आली. आणि त्या परिसा भागवताच्या पत्नीनं आपल्या नवऱ्याला सांगून मैत्रिणीला परीस दिला. त्याग सांगतोय, त्याग त्याग, परीस दिला, परीस. पण किती भीषण परिस्थिती महाराज. परिसासाठी लोखंड लागते. खापरा परीस काय करी. परीस सापडल्याच्या नंतर, लोखंडाला लावल्याच्या नंतर त्या लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे. परीस बाकी कशाचं सोनं करीत नाही, तो फक्त लोखंडाचं करतोय. त्याला धातू पाहिजे. पण नामदेवरायाच्या घरी नामदेवरायाच्या पत्नीच्या मैत्रिणीनं, राजाबाईच्या मैत्रिणीनं परीस दिला. पण नामदेवरायाकडे खिळा पण नव्हता. एका कीर्तनात बोलून गेलो, आज वेगळं सांगतोय. महाराज उदात्त अंतकरणाने परिसा भागवताच्या पत्नीनं दिलेला परीस संत शिरोमणी नामदेवरायाच्या पत्नीनं हातात घेतला आणि मालकीपर्यंत वाट पाहिली. जागून राहिल्या. संध्याकाळी नामदेवराय आले आणि सांगितलं, धनी. नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक इथे कधी नाही. तुमच्या जिबील वेल्डिंग झाली, कशा म्हणताल तुम्ही? मन जाऊ नका. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, मन जाऊ नका. उपास भलते धरी जा, मरून जाता नाही उपास धरू धरू.
तुम्हाला एक सांगू का, मोठ्यांचं वाक्य सांगतोय, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा सगळ्यात मोठा शिवशंकर तिचा पती आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा सगळ्यात मोठा पांडुरंग तिचाच नवरा आहे. आणि जी नवऱ्याला शंकर आणि नवऱ्याला पांडुरंग म्हणती का, हिची पावर किती मोठी आहे. गिरगावच्या बाळ्याचं ऐकायचं नाही. तिची देवा माझ्या माहीनं वाक्य माझं नाही, मालकांचं वाक्य आहे. जिची नवऱ्यावर श्रद्धा आहे का तिच्या ताब्यात देव राहतो, तिच्या ताब्यात. आणि जिची नवऱ्यावर श्रद्धा नाही का तिला चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. जित्त म्हणायलो मी, मेल्यावर नाही, खड्डा करून जित्ती जरी पुरली तरी मोक्ष नाही. ज्याची मायबापावर श्रद्धा नाही त्या हरामखोराला काशीत पुरा, पैठणला पुरा, देहूला पुरा, पंढरपूरला पुरा, आळंदीला पुरा, कुठेही पुरा, त्याचा बुराच जात नाही. त्याच्या अंगाला आलेला तो घाण बुरा आहे का, तो बुरा जातच नाही. महाराज, आई वडील ज्याचे जिवंत आहेत त्याचे पांडुरंग तेच आहेत, त्याचा विठ्ठल, त्याचा भगवान शिवजी तोच आहेत. माय बापे केवळ काशी तुका म्हणे माय बापे सगळा सोपा परमार्थ आहे राजू. तुम्ही कोण्या हरामखोराचं ऐकून चुकीच्या अडचणीत हात घालू नका. मरताल एखाद्याशी मरताल, सोपा परमार्थ आहे. आई वडिलाला देव मानणाऱ्यानं देव उभा केलाय. योगी 28 पुंडलिकरायानं यज्ञ केलाय, मी पुराणात पाहिलं नाही. पुंडलिकरायानं तपश्चर्या केली हेही मला माहित नाही. पुंडलिकरायानं दान धर्म केलाय, परिस्थिती नाजूक आहे. पुंडलिकरायानं एकच केलं, फक्त मायबापाची सेवा. जगाचा बाप इटीवर उभा केला, मायबापाच्या सेवेतली ताकद आहे. माझ्या माईनं आपल्या नवऱ्याची सेवा करणाऱ्यानं सूर्य थांबिला, सूर्य थांबिला, सूर्य 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 थांबिला. नवऱ्याची सेवा केली एका बाईनं जंगलात 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 वनवासात सेवा केली. तिच्या पायाचं नख बघितल्याच्या नंतर 60,000 लोक जेवले, दुर्वासाचे शिष्य. तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, तिचं नाव द्रौपदी होतं. कितीतरी उदाहरणं तुमच्या पुढे मांडता येतील, पण 1.5-2 तासात मी काय, जमीन 300 एकर बैल 2 किती काऊत आणणार आहे. मर्यादा आहे, मर्यादा आहे, मर्यादा आहे त्याला. सोपा परमार्थ करत जा, अडचणीत नका हात घाली जाऊ. एक सांगू माझ्या माईंनो, ज्या सासू सासऱ्यानं आपल्याला दुष्काळात एक टाइम उपाशी राहून संपत्ती कमवून ठेवली का, त्या सासू सासऱ्याला टायमाला भाकरी देत जा. तुमचे लेकरं मथारपणी तुम्हाला बंगईत झोका देतील. बंगई कळती ना, पाळणा बंगई कळती ना. ज्या सासू सासऱ्यांनी नाना प्रकारच्या खस्ता खाल्ल्या माझ्या माईनो, त्यानं थिगळाचे लुगडे घातले, फाटके धोत्र शिव घातले, पण मजा नाही मारली. म्हणून त्या सासू सासऱ्याला मथारपणी जीव लावा. तुमची लेकरं मोठी होतील, या देशातले हिरे म्हणून चमकतील, मोठ्या मोठ्या अधिकारावर जातील. आणि सासऱ्याची संपत्ती घेऊन तुपात बुडून खातान आणि त्याला वाऱ्यावर सोडतान. तुमचे लेकरं तुम्हाला जिवंत ट्रॅक्टर तुमच्या अंगावर घालतील.
तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. हे असे भांबावलेली माणसं आहेत नाही. भावनेची आरी गेली की कशाला टाळ्या, कशाला टाळ्या. वा वा वा, चांगलं वाटलं म्हणून वाजवायला. असं लय सोपं परमार्थ आहे माझ्या माईनो. हे बा, कीर्तन ऐकायची गरज नाही, भागवत ऐकायची गरज नाही, रामायण ऐकायची गरज नाही, ना शिवपुराण ऐकायची गरज नाही. आपल्या घरातल्या लोकांना देव माना,